मातीचा दिवस आहे आणि मैदानाकडे आपण या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या सामन्याकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. रुपेश पाटील आणि अक्षय पाटील ही डावाची सुरुवात करतात. जयदुर्गा सुरी भिवंडी संघाची आणि गोलंदाज येतोय साहिज म्हात्रे, स्वर्गीय मेघनाथदादा प्रचंड जासई या संघाचा गोलंदाज. आणि त्यांचे पिताश्री सन्माननीय सुरेजी म्हात्रे सर या ठिकाणी आहे, त्यांचा आपण इथे सन्मान करण्यात आला. ओळ्या मैदानाकडे पहिला चेंडू, यावेळी मात्र पहा उजव्या दिशेने आलेला चेंडू, इथे मात्र फेकी तितकीशी चांगली नव्हती कारण मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू ये पण एक धावेचं योगदान. पहिल्या चेंडूवर आलेली पहिली धाव आणि एक धावेच्या माध्यमातून सुरुवात तिथे केली जाते. ती अर्थात फलंदाजी करणाऱ्या जयदुर्गा सूर्य भिवंडी या संघाची. एक धाव रुपेश पाटील, अक्षय पाटील यावेळी खेळण्याची तयार असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. 7 क्षेत्ररक्षक, गोलंदाज यष्टीषक अतिशाड सर्कलमध्ये आणि 2 क्षेत्ररक्षक तिरसाड सर्कलच्या बाहेर आपण पाहणार आहात. अर्थातच या ठिकाणी डावखर फंडाज पाहायला मिळतो तो अक्षय पाटील. पॉईंट एक गली पॉईंट, शॉर्ट थर्डमॅन, एक कव्हर आणि एक मिड ऑफ फ्युरेशन ऑफ साईडला असताना धावण्यामध्ये थोडासा व्यत्यय इथे आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही संघ बलाढ्य, चांगलं क्रिकेट. रविवार आज सुट्टीचा दिवस आणि जसं मी म्हणालो की एकेवर देवीचा देखील आजचा दिवस, कारण भारतामध्ये जी 51 शक्तिपीठ आहेत त्यामध्ये 3.5 पीठं ही अर्थात महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरची अंबावी, तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडची अर्थात माहूरची रेणुका देवी आणि सप्तशृंगी देवी नाशिकपासून 70 किलोमीटर अंतरावर असणारी अर्थात अर्धपीठ. आणि यावेळी मात्र पहा या चेंडूने केवढा मोठा घात केला. डावखर फंडच होता, या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करत होता. अचानक चेंडू आतमध्ये घुसला आणि इथे मात्र दांडी गुल झाली, यष्टी वाकवली गेली. एकापेक्षा एक सरस गीतं या ठिकाणी अर्थात आजचे डीजे ऑपरेटर अमित पाटील, जीत पाटील सध्या. तर फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतला. पहिला धक्का बसला तो अर्थातच अक्षय पाटील. डकआउट, 0 धावसंख्येवर अर्थात बदकाच्या अंड्यावर बसून परतला असं ज्याला म्हटलं जातं. आणि इथे मात्र पहिला धक्का बसला तो जयदुर्गा सूर्य भिवंडी संघाला. साईस म्हात्रे गोलंदाज, पहिल्या षटकात मिळालेली चांगली सफलता तुम्हाला पाहायला मिळाली आणि या माध्यमातून अर्थातच एक चांगले योगदान इथे पाहायला मिळालं. नवीन फंडात तिसऱ्या क्रमांक फलंदाजी येतोय विनोद पाटील. माझ्यासोबत विनीत पाटील गुणलेखक आहेत. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र पहा गॅप शॉट करण्याचा प्रयत्न केलाय. पॉईंट आणि कव्हरमधून चेंडू मात्र इथे थांबत नाही. चेंडू बघता बघता सीमा पार होत आहे आणि एक सुंदर फटका, चौकार, 4 धावा. चौकाराला विनोद पाटीलच्या बॅटमधून एक सुंदर फटका, अर्थातच कार्पेटच्या सहाय्याने आलेला चौकार, 4 धावांचे योगदान. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 8 ते 10 पलोचा रनअप तुम्ही पाहताय, कारण इथे मात्र वाऱ्याचा वेग तो तुम्ही पाहताय अर्थात पश्चिमकडून पूर्वेकडे वाहत असताना आणि जवळच पाहिलं खाडीचं सानिध्य, गारापुरी बेट, जैनपिटी हे चांगलं योगदान आणि समोर मात्र आपलं पाहताय ते आता नावागाव. पुढचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्रच्या चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडू गेला अर्थात या ठिकाणी लॉंगलेग क्षेत्रामध्ये आणि बघता बघता चेंडू मात्र सीमापार झालाय. एक सुंदर फटका, चौकार, 4 धावा.
विनोद पाटीलच्या बॅटमधून आलेला आणखीन एक चौकार, सलग 2 चौकार त्यांनी मारले. धावपलकार धावा येऊन पोहोचल्या त्या 9 धावा एक फंडाच गमावल्यानंतर. यावेळी हा चेंडू मात्र ऑफसाईडला खेळायचा होता. चेंडू आपण पहिला सरळ गेला, मिडॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 1 धावेचं योगदान मिळालं आणि अशा प्रकारे 1 धाव संघाला मिळाली. आणि या एका धावेच्या माध्यमातून जयदुर्गा सुरे भिवंडी संघाची धावपलकावर धाव येऊन पोहोचते, ती अर्थातच 10 धावा. षटकातला बहुधा हा शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा डावखरी गोलंदाजी पाहायला मिळाली. हा चेंडू मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा तेच क्षेत्ररक्षक पॉईंट आणि कव्हरचे मैदानाकडे जातात. सीमारेषेकडे चेंडूला अडवला गेला आणि तोपर्यंत सहजगत्या 2 धावांचं योगदान मिळालं. 2 धावा आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक तुम्ही इथे पाहिलात. पहिल्या षटकाची सांगता होते, धावफलकात धावा येतात त्या 12 आणि अर्थातच जमिनीचा 7-12 असं नेहमी म्हटलं होतं आपण बाजारात. कारण आज या संपूर्ण परिसराचा विचार केला, जासई असो, गव्हाण असू दे, पनवेल, त्याचबरोबर कळंबोली, तळोजा या माध्यमातून आपण पाहिलं की जमिनीनं आलेले प्रचंड संख्येने भाव आणि त्या निश्चित जमिनीचा सदुपयोग आलेल्या पैशाचा सदुपयोग करण्यासाठी केलेले इथल्या लोकांनी चांगला प्रयत्न, हे देखील महत्त्वाचं म्हटलं तर. आणि त्याचमुळे आज महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलं तर 7-12 जमिनीचा अतिशय महत्त्वाचा. आणि अशा प्रकारे या ठिकाणी 12 धावा धावपलकार आल्यात. पहिले षटक समाप्त झालं. साईस म्हात्रे ज्याने थोडंसं मागणी षटक फेकलं, 12 धावा या षटकात त्यांनी खर्च केल्या. रुपेश पाटील खेळतो व्यक्ती 3 या धावसंख्येवर, विनोद पाटील खेळतो व्यक्ती 2 चौकांच्या 8 धावेनी. आणि यानंतर मात्र आपण पाहिलात गोलंदाजीमध्ये बदलतोय. पॉवरप्लेचं दुसरं षटक तुम्ही पाहणार आहात आणि पॉवरप्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं स्वर्गीय मेघनाथ दादा प्रशांत जासई या संघाकडून कुणाल पाटील. 3 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. एक मिड विकेटला आहे, एक लॉंग ऑन आणि एक मात्र इथे पाहिलं तर आता डीप एक्स्ट्रा कव्हर. विनोद स्ट्राईकला आहे. या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. चेंडू आपण पाहिला यष्टीच्या हातामध्ये विसावला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिल्या षटकात 12 धावा आल्यात. मागणी षटक इथे पाहायला मिळाले ते गोलंदाज साईस म्हात्रेचं. आता कुणाल पाटील या ठिकाणी अचूक टप्प्यावरचा पहिला चेंडू फेकत असताना या ठिकाणी मात्र चेंडूला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर जाणार तोपर्यंत मात्र आपण पाहतात तिथे डीप मिड विकेटला येतो एक शानदार फटका, चौकार, 4 धावा. विनोद पाटीलच्या बॅटमधून आलेला आहे आणखीन एक तिसरा फटका, चौकार, 4 धावांचं योगदान मिळालं. धावफलकावर त्याची वैयक्तिक धावसंख्या 13 आणि या दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी ज्याने एक मोलाचं काम केलं अर्थात अय्यठीलचे स्पर्धक सय्यदभाई ज्याने 1 लाख रुपये देणगी या ठिकाणी दिली. खूप मोठं काम इथे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दरम्यान मैदानाकडे आपण पाहिलात धावफलकावर येतात. दुसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाच्या युद्धामध्ये धावफलकात वाढ होते आणि धावफलक जाऊन पोहोचतो तो 18 धावसंख्येवर. विनोद पाटील एक आक्रमक फलंदाज तुम्ही पाहायला मिळतात. कुणाल पाटील पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने इथे मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू इथे जाणार आहे तो अर्थातच लॉंग ऑफ सीमारेषेकडे येतोय. गगनभेदी गगन 24 षटकार 6 धावांसाठी. सुरुवातीपासून आपण पाहिलं विनोद पाटील एक आक्रमक फलंदाज इथे पाहायला मिळाला. त्याने चौकार आणि षटकारांची बरसात इथे करतात. 6 धावांचं योगदान मिळालं आणि या 6 धावांच्या माध्यमातून जयदुर्गा सूर्य भिवंडी संघ जो प्रथम फलंदाजी करतोय धावफलकावर धावा नोंदवत होते तब्बल 24 धावा, ज्यामध्ये विनोद पाटील यांची वैयक्तिक धावसंख्या जर तुम्ही पाहिले तर अर्थात 21 धावांचं त्यांनी दिलेलं योगदान. पुढचा चेंडू कार्पेटने खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा गॅपमधून चेंडूला अर्थात पाठवण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र तुम्ही पाहिलं मेडा लॉंग ऑफच्या क्षेत्राच्या चेंडू येतोय कव्हरला आणि तोपर्यंत मात्र धावफलकात बदल होतोय. दुसरे षटक मार्गस्थ आहे. अतिशय महत्त्वाचा सामना दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून अर्थातच सुपर 8 अंतिम 8चा हा सामना. 2 धावांचं योगदान मिळालं.
2 धावा मिळतात विनोद पाटीलला. त्यांची वैयक्तिक धावसंख्या 23 आणि संघाची धावसंख्या आपल्याकडे जाऊन पोहोचते ती 26. पुढचा चेंडू इथे मात्र पाहिला, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि इथे पहा शेतेशाने खूप मोठी चूक केली. चेंडू अडवत असताना मात्र त्याच्या अवाक्याबाहेरून चेंडू इथे मात्र निघून गेला सीमारेषेकडे आणि हा नशिबाचा चौकार 4 धावांसाठी. जे देखील सांगता झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावेने पचल्या 30 धावा. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलात 15ची सरासरी इथे राखण्यामध्ये प्रयत्न केला तो जयदुर्गा सुरई संघाने. गोलंदाज कुणाल पाटीलचं षटक इथे मात्र महागडे ठरलं. 18 धावा या षटकामध्ये आल्यात आणि साईस मात्रे यांनी पहिले षटक केले ज्यामध्ये 12 धावा खर्च केल्यात आणि पॉवरप्लेची दोन्ही षटकांचा पुरेपूर फायदा इथे मात्र जयदुर्गा सुरई संघाने उचललाय. भिवंडी परिसरातून आलेला संघ आज उपांत्य फेरीमध्ये आपण जर पाहिले स्वराज एंटरप्राइजेस वीर तानाजी दापोडे, त्यानंतर जितुबाई जिते आणि 40+ नावाखाडी या संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलेत. 1 धाव आरोग्यासाठी हे अर्थातच योगदान असतं 40+चं. कारण आपण साधारणतः जर पाहिलं तर वयाच्या 12-13 वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात करतो, 30-32 पर्यंत चांगलं क्रिकेट खेळतो आणि त्यानंतर मात्र आपलं लग्न, आपले संसार, आपली नोकरी, आपला व्यवसाय आणि या व्यवसायातून अर्थात वेळ मिळत नाही, त्यामुळे आपण क्रिकेटकडे दुर्लक्ष करतो. पण साधारणतः 40 वयाच्या आसपास गेल्यानंतर आपल्याला निश्चित आपण अनेकांना अर्थातच अनेक असाध्य रोग असे ज्याच्यामध्ये हाय ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब आणि डायबिटीज सारखे रोग असतात. त्यावेळी डॉक्टर मात्र नेहमी सांगतात की तुम्ही किमान साधारणतः एक अर्धा तास तरी चाललं पाहिजे आणि या अर्धा तासामध्ये साधारणतः 1.5-2 किलोमीटर तुम्ही चाललात तर अर्थात त्याचा परिणाम चांगला होऊ शकतो. एवढा वेळ आपल्याकडे नसतो आणि त्यामुळे आपण क्रिकेट अर्थातच दुर्लक्ष करतो. पण त्या 40 नंतर असं वाटायला लागतं की आपण आता क्रिकेट खेळायला पाहिजे, कारण क्रिकेटसारखा व्यायाम नाही असं नेहमी म्हणलं जातं आणि त्या व्यायामाकडे आपण वळतो आणि तोच अर्थात 40+ आणि इथे मात्र 40+चा संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला. हे देखील वैशिष्ट्य आहे. एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जाऊया मैदानाकडे. नवीन षटक घेऊन गोलंदाज साईस मात्रे वैयक्तिक दुसरं आणि संघाचं अर्थात तिसरं षटक. इथे मात्र पाक कव्हर पॉईंटच्या आणि पॉईंटमधून खेळण्याचा प्रयत्न केलाय. शेतेशे चेंडूवर जातोय तोपर्यंत चेंडू मात्र होतोय सीमापार, चौकार येतोय. नक्कीच नक्कीच. एकविरा देवी आणि तुझी नजर कोळ्यावरी चैत्र महिन्यामध्ये आपण अर्थातच लोणावळ्यापासून साधारणतः एक 15 किलोमीटर असणारं ते मंदिर आणि जिथे आगरी आणि कोळी देवांना लोकांना पावणारी देवी असं त्या देवीचा नेहमी उल्लेख केला जातं. चौकार या ठिकाणी अप्परकट पुन्हा एकदा त्याच दिशेने. आता मात्र थोडासा चेंडू संत आहे. चेंडू इथे पाहिलं तर अर्थात गेला तो कव्हर पॉईंटला, जे शेतेशेत चेंडू येईपर्यंत धावांचं योगदान पुन्हा एकदा दिलं गेलं. धावफलकात आणखी 2ची वाढ होते आणि या 2 धावा जयदुर्गा सुरई संघाला घेऊन जातात 36 या धावसंख्येवर. विनोद पाटील जे तिसऱ्या क्रमांक फलंदाजी आले, 27 धावांचं आतापर्यंत त्यांनी योगदान दिलं 9 चेंडूमध्ये, ज्यामध्ये अर्थात 4 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश. आक्रमकता ही त्यांच्या नसात पाहायला मिळाली. गोलंदाज साईस मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी ह्या चेंडूला मात्र खोदून काढला, दिशा दिली होती. फुलर लेंगचा चेंडू जिथे पाहायला मिळतात, कारण यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. उजयष्टीच्या जवळ जाणारा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला आणि 1 धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकतोय. विनोद मात्र या ठिकाणी खेळण्यासाठी तयार असेल. 1 धाव मिळाली ती फलंदाज रुपेश पाटीलला. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 10 धावा. डीप स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ फिरोजना 30 शार्ट सर्कलच्या बाहेर असताना पुन्हा एकदा पंचाच्या डावीकडून पंचाच्या उजवीकडून या ठिकाणी आपण पाहतात पंचाचा नो बॉलचा इशारा येतोय. चेंडू थांबत नाही. बघता बघता चेंडू सीमा पार. 4+1 5 धावांचं योगदान मिळते आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट.
4+1 5 धावांचे योगदान मिळते. धावफलकावर धावा आल्या त्या 42. एक फलंदाज गमावल्यानंतर रुपेश पाटील आणि विनोद पाटील हे पाटील बंधू या ठिकाणी मात्र चांगले योगदान देतात. त्या अर्थातच जयदुर्गा सुरई संघासाठी यावेळी मात्र हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्रशी चेंडू आहे. लॉंग ऑफला यावी चेंडूवर येतोय. चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने करतोय. तोपर्यंत एक धाव आणखीन एक धावफलकावर. तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूवरचं युद्ध 43 धावा धावफलकावर आल्यात आणि एक चांगलं क्रिकेट इथे मात्र पाहिल्याकडे अतिशय महत्त्वाचा सामना म्हणजे सुपर 8चा हा शेवटचा सामना. अंतिम चेंडू असेल या षटकातला. साईज मात्रे तर या ठिकाणी मात्र धावण्यामध्ये अडथळा थोडंसं वाटलं. इथे मात्र मृत चेंडू पाहायला मिळत आणि चेंडू बाकी आहेत ते अर्थातच दोन चेंडू बाकी आहेत. मृत चेंडू डेड बॉल इथे पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येतोय आणि समोर मात्र पुन्हा एकदा पाहता ते फलंदाज अर्थातच रुपेश पाटील वैयक्तिक 10 धावसंख्येवर खेळत असताना इथे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा पहा पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्रशी चेंडूवर येणार दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हा घातक होऊ शकला असता परंतु तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे नेमकं पहा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि या ठिकाणी मात्र फलंदाज धावचीच्या रूपाने बाद याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या आणि हा दुसरा धक्का बसला तो अर्थात जयदुर्गा सुरई भिवंडी संघाला. मात्र या ठिकाणी मैदानातून परतले ते अर्थात ज्याने रुपेश पाटील वैयक्तिक 12 धावांचं योगदान दिलं. एक चौकार आणि 6 चेंडूंच्या माध्यमातून खेळी त्यांनी सजवली. नवीन फलंदाज आकाश पाटील मैदानात येतोय नॉनस्ट्राईक एंडला आणि समोर मात्र आपण पाहतात विनोद पाटील ज्याने आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 32 धावांचं योगदान दिले. खूप चांगलं योगदान. दरम्यान यावी हा चेंडू मात्र जातो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्रशः चेंडूवर येणार. चेंडूची पकड करते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे देखील यशस्वी. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली. 2 धावांचं योगदान मिळालं आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाले. धावफलकावर धावा येऊन पोहोचतात त्या 2 गडी बाद 47. 3 षटकांची समाप्ती 47 म्हणजेच प्रति षटक जर तुम्ही पाहिल्यास 15.66च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवली जाते. ती जयदुर्गा सुरई संघ भिवंडी स्वर्गीय मेघनाथ दादा प्रतिष्ठान जासई या संघाविरुद्ध. पाण्याची सुविधा मैदानामध्ये या ठिकाणी षटक मध्ये समाप्त झालं. 2 षटकं त्यांनी गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 12 धावा, या षटकात 17 धावा, 19 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एक फलंदाज त्यांनी बाद केला होता. गोलंदाजीमध्ये बदल होते. 4थं षटक घेऊन गोलंदाज प्रमोद मडवी नवीन गोलंदाज प्रमोद मडवी इथे असेल. 2 षटकं अजूनही बाकी आहेत खेळाचं. पहिलं सत्र पाहतात क्रिकेट कुरुक्षेत्र चेंडूबाईचं युद्ध आणि या युद्धामध्ये स्ट्राईकला मात्र आता नवीन फलंदाज अर्थात आकाश पाटील. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने या ठिकाणी चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक चेंडू पकडू शकला. शॉर्ट थर्डमेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि धाव मात्र कोणती येत नाही धावफलकावर. 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 दिवस रंगलेली ही क्रिकेट स्पर्धा. या 5 दिवसांच्या माध्यमातून एक चांगले योगदान अर्थात दिलं गेलं ते गोल्डन नावाच्या माध्यमातून. कारण या गावामधले असलेले संघ दरवर्षी एकाच संघाला मोठी स्पर्धा भरण्याचा मान मिळतो आणि त्या ठिकाणी मात्र आपण गोल्डन नावा यावर्षी ते मान मिळवतोय. एक चांगलं आयोजन
त्यांच्यामध्ये पाहायला मिळालं. इथे मात्र पहा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला, डीप मिडविकेटला शेतीश आहे, उडी मारून चेंडूला अडवला जातोय आणि तोपर्यंत ही ओव्हर थ्रो बॅकअपला चांगला क्षेत्ररक्षक होता तो अर्थात पॉईंट क्षेत्रामध्ये आणि 1 धावेचं योगदान. 48 धावा आपलकावर आणि आज आमचे गोल्डन नावाचे खजिनदार अक्षयजी ठाकूर यांचा आज वाढदिवस आहे. केक कापून आणि त्याचबरोबर फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. वाढदिवसात त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. इथे मात्र विनोद पाटील खेळतोय 34 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून या ठिकाणी मात्र चेंडूला हवेतून खेळलाय, भिरकावून दिलंय, लॉफ्टेड शॉट, प्रयत्न चांगला होता चेंडू थांबवण्याचा, मात्र लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये हा चेंडू मात्र सीमापर येतोय. एक शानदार फटका, षटकार, 6 धावा. प्रमोद मडवी याच्या या षटकामध्ये मात्र एक आक्रमण इथे केलं गेलं, अर्थातच लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये इथे षटकार. पुन्हा एकदा अप्पर कट, चेंडू हवेमध्ये आहे, कव्हर पॉईंटच्या दिशेने 2 क्षेत्र चेंडूवर जातात, तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा मिळतात संघाला आणि या 2 धावांच्या माध्यमातून जयदुर्गा सुरई या संघाची धावसंख्या 2 वाढते. धावप्रकार धावा येतात त्या 56, 56. 2 फलंदाज गमावल्यानंतर आलेली धावसंख्या. एका बाजूला विनोद पाटील चांगलं योगदानाचा प्रयत्न करतात. आता मात्र पहा पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय, चेंडूच्या पाठीमागे क्षेत्र जावतोय, तोपर्यंत चेंडू मात्र येतोय सीमापार आणि हा निश्चित एक संजीवनी चौकार येतोय तो जयदुर्गा सुरई संघाला. तर 46 धावसंख्येवर वैयक्तिक 46 धावसंख्येवर विनोद पाटील 3रा क्रमांकाले फलंदाज खेळी सजवतोय. 15 चेंडूमध्ये 46 धावा, 6 चौकार आणि त्याचबरोबर 2 षटकारांच्या माध्यमातून खेळी सजवली आणि स्ट्राईक रेट 306.67. एक चांगलं योगदान इथे दिलं गेले. अंतिम चेंडू असेल 4थ्या षटकातला. प्रमोद मडवी पुढच्या चेंडूसाठी. थोडीशी उंची होती या चेंडूला, अर्थात तो पूल करायचा होता, डावीकडे सरकले होते. बॅट आणि बॉल यांचा संबंध येत नाही. षटक क्रमांक 4 ची समाप्ती होती आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 60 धावा. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं 15च्या सरीने धावा धावलकर आल्यात. या खेळपट्टीवर तुम्ही पाहिलं तर धावा आल्यात, धावा काढल्या गेल्यात आणि धावांचा अर्थात उच्चांक देखील नोंदवला गेला होता. आपण पाहिलं तर 4थं षटक होतं प्रमोद मडवीचं. या षटकात तब्बल 13 धावा खर्च केल्या. आतापर्यंत 2 फलंदाज मैदानातून गमावलेत आणि धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 60 धावा. प्रत्येक षटकामागे 15ची सरासरी या धावा धावफलकार आल्यात. अंतिम षटक असेल आणि या अंतिम षटकामध्ये पाहूया किती धावांचं योगदान असू शकेल ते. अर्थातच या ठिकाणी या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूच्या युद्धामध्ये
60 धावा धावपलकर आल्यात. तर येणारं शेवटचं षटक, मारधाडीचं चषक, अगदी या षटकामध्ये गोलंदाजाचं निश्चितच कसं पाहायला मिळतो, कारण कमीत कमी धावा द्यायच्या याच उद्देशाने तो खरं तर हे षटक फेकत असतं. आणि मागच्या या स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं होतं की शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजांनी निर्धाव षटक फेकलं होतं. कोणती सफलता नव्हती, मात्र निर्धाव षटक देखील फेकलं होतं. ही करामत आपण पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेच्या मधून आपल्याला पाहायला मिळतं. विकी घरत, मोर्या इलेव्हन सावरकर संघाचा गोलंदाज ज्याने निर्धाव षटक फेकलं होतं. तरी अंतिम षटक असेल. आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी येतोय स्वर्गीय मेघनाथ दादा प्रसन्न जासई, मिथुन म्हात्रे. सेवा एन कडून गोलसाठी असेल. आणि समोर मात्र आपण पाहिलं या ठिकाणी फलंदाज अर्थातच आकाश पाटील जो खेळतोय. 2 चेंडू ज्यांनी सामना केला, 1 धावेचं योगदान दिलं. गोलंदाज तयार. क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडीसं आदला बदल केली गेली. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक इथे मात्र आपण पाहतात तो अर्थातच गेला तो गली क्षेत्रामध्ये. 7 ते 8 पर्यंत रनअप. मिथुन म्हात्रे पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने गुडलेग स्पॉटवर टाकलेला चेंडू इथे फलंदाज पूर्णपणे बीड होते. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पाच चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. मिथुन म्हात्रे आकाश पाटीलसाठी अतिशय चांगला चेंडू. इथे मधल्या इष्टीच्या दिशेने आतमध्ये चेंडूला फलंदाजांनी बालबाल बचावले असं म्हणता येईल, कारण आत आला चेंडू टप्पा पडल्यानंतर आणि तिथे मात्र फलंदाजाला अर्थातच बचावचूक पवित्रा घ्यावा लागला. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी बचावचूक रूपाने केलं गेलं आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू सांगता झाली. धावफलक स्थिर आहे तो 60 धावा. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र अर्थातच वाडिश लांगण क्षेत्रामधून येतोय. सुरेख फटका, चौकार. 4 धावांचं योगदान मिळतंय. एक निश्चित मोठा फटका, कारण धावा येत नव्हत्या, इथे धावा मात्र आल्यात. चार धावांच्या योगदानातून धावफलकावर वाढ झाली. धावफलका धाव येतात 64. 3 चेंडू पहिल्या फेरीतल्या या षटकातले बाकी आहेत आणि या 3 चेंडूवर मात्र मोठा प्रहार करण्यात आला. चेंडूला अगदी फोडी सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ सीमरच्या पलीकडे लॉफ्टेड फटका, षटकार साधावा.
करायला तर निश्चित मोठ्या धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करत असताना, कारण 4 गडी बाद 81 धावा हा मोरया इलेव्हन सावरकर संघाचा धावांचा उच्चांक होता. इथे मात्र सहजगत्या पुढे पाऊल टाकलं, चेंडूला वार्डिश मिडविकेट मधून चेंडूला फेकून दिलं 6 धावांसाठी आणि बघता बघता धावफलकात धावा येऊन पोहोचल्या. त्या अर्थातच या ठिकाणी 2 गडी बाद 82 धावा या ठिकाणी धावफलकाला 83 धावांचं लक्ष इथे ठेवलं जाईल. 83 धावा 5 षटकामध्ये म्हणजे प्रति षटक 16.60 ही सरासरी इथे असेल. एकूण आपण फलंदाज पाहिलेलं विनोद पाटील यांनी एकूण धावांचं योगदान दिलं ते तब्बल 46 धावांचं. अर्धशतकापासून 4 धावा दूर राहिले, पण एक चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केली आणि अशा प्रकारे एक चांगलं योगदानाच्या माध्यमातून हे लक्ष उभं केलं आहे. अर्थात महत्त्वाच्या सामन्यामध्ये जयदुर्गा सुरे भिवंडी संघाने. हे अर्थात त्यांचं वर्णन 392 ती छत्रपती शिवरायांची शिवजयंती आपण साजरी केली.
कारण अगदी योगदान दिलं छत्रपती शिवरायांनी वयाच्या 1630 ते 1680 50 वर्षाची राजांची कारकीर्द. तर वळूया आपण मैदानाकडे. या ठिकाणी खेळाचं दुसरं सत्र सुरू होते. स्वर्गीय मेघनादादा प्रतिष्ठान जासई या संघासमोर अर्थातच खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 83 धावांचं लक्ष आहे. 16.60 ही अर्थातच धावगती राखण्यामध्ये त्यांना प्रयत्न करावे लागेल. जयदुर्गा सुरेश संघाने धावांचा डोंगर उभा केला. तब्बल 82 2 गडी बाद 82 धावा धापलकर नोंदवल्या. आणि डावाची सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी भूषण म्हात्रे आणि साईस म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये. आणि सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं प्रत्येक वेळा 70 धावा प्लस 70पेक्षा जास्त धावा धापलकर नोंदवल्या गेल्या. त्यामुळे खेळपट्टी या ठिकाणी अर्थात फलंदाजांना 7 करणारी आता या अंतिम दिवशी आपल्याला पाहायला मिळाली. आणि निश्चितच आयोजकांनी केलेलं आयोजन अतिशय सफल ठरलं. कारण गोलंदाजांना की साथ दिली, फलंदाजांना की साथ दिली, हे देखील वैशिष्ट्यबळी. आपण मैदानाकडे केतन पाटील पहिलं षटक घेऊन पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने फेकला होता चेंडू. इथे पूल केलाय आणि एक जबरदस्त पॉवरफुल अर्धा इथे पूलचा फटका येतोय. डीप स्क्वेअर लेगमधून भूषण म्हात्रे यांनी मारलेला षटकार 6 धावांचे योगदान. पुढे चेंडू पुन्हा एकदा तोच फटका. इथे मात्र मगाचाच फटका होता तो स्क्वेअर लेगला. इथे मात्र मिड विकेट कव्हर केलं गेलं आणि बघता बघता दुसरा षटकार. 2 षटकारांच्या माध्यमातून धावफलकात वाढ होते ती 12 धावांची. एक सुंदर अर्थात संजीवनी चौकार 4 धावांसाठी. चेंडू निमी क्रिकेटमध्ये घातक चेंडू असे म्हणला तर इथे मात्र गोलंदाज केतन पाटील टाकले चेंडू याच पद्धतीचे होते आणि त्यामुळे फलंदाजाला संधी मिळते. भूषण म्हात्रेने मात्र संधीचं सोनं केलं आणि 2 षटकार आणि चौकारच्या माध्यमातून धापलका धावा जमवल्या त्या 16 धावा. 14.88चं अर्थात रिक्वायरमेंट अजूनही आपण पाहायला मिळतं. कारण सुरुवातीला 16.60 धावांची गरज असताना इथे मात्र मोठे फटके येतात आणि एक लक्ष अर्थातच कमी करण्याचा प्रयत्न. दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडूवर प्रयत्न करतो आणि सुंदर क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की चेंडू हा सीमापर असेल पण आकाश पाटीलने केलेले सुंदर क्षेत्ररक्षणाच्या जोरावर इथे मात्र संघाच्या 2 धावा सहजगत्या वाचवल्या गेल्या. असं म्हणतात की तुम्ही धावा किती काढता त्यापेक्षा धावा किती वाचवता ते महत्त्वाचं असतं आणि या 2 धावा सहजगत्या या ठिकाणी वाचवल्या गेल्या आणि 2 धावांचं योगदानाच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकला. धावफलकार धावा येऊन पोहोचल्या त्या 18 धावा. आक्रमकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि अतिशय चांगलं क्रिकेटच्या माध्यमातून ही खेळी इथे तुम्हाला पाहायला मिळते.
पॉवर प्लेचं हे पहिले षटक इथे तुम्ही पाहतात. अर्थातच एक शॉर्ट थर्डमॅन आहे, एक गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ फिरोशन ऑफ साईडला. ऑन साईडला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग आहे, एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतात तो डीप स्क्वेअर लेग आणि या ठिकाणी लॉंग ऑन. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग शॉट. आता मात्र फलंदाजाला चेंडू एकदा फुटबॉल सारखं दिसताना आपल्याला पाहायला मिळालं, कारण प्रत्येक चेंडूवर आक्रमण करायचं हे ठरवून या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेला हा फलंदाज अर्थात फलंदाज जो आहे भूषण म्हात्रे. उंच फटके खेळायचे आहेत. 14.16ची अजूनही रिक्वायरमेंट आपल्याला पाहायला मिळते. धावपलकार धावा येऊन पोहोचल्या त्या 24 धावा. आणि या षटकातले जर आपण पाहिलं तर अर्थातच दरम्यान मैदानाकडे या ठिकाणी बॅकफुटचा स्वीपचा फटका केलाय. अर्थात चेंडू थांबत नाही, चेंडू जातोय डीप फायनली सीमारेषेकडे. आणखीन एक मोठा फटका. 4 धावांच्या योगदानामधून धावफलकावर पुन्हा एक धाव वाढ होते. धावफलकात धावा येऊन बसतात. ते पहिलं षटक 26 धावा आणि एकूण धावसंख्या धावफलकावर येते ती 28. भूषण म्हात्रेंनी तब्बल 3 षटकार आणि 2 चौकाराच्या बाजूने ही खेळ सजवली. आणि पहिलं षटक मात्र केतन पाटीलचं मागणं ठरलं 28. नवीन षटक घेऊन आकाश पाटील. पुन्हा एकदा तोच प्रहार क्षेत्रच्या चेंडूवर येण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र इथे लॉंग ऑफ क्षेत्र सीमा पलीकडे वार्डिश लॉंग ऑफ कव्हर केलं गेलं आणि आला एक मोठा फटका. षटकार 6 धावा. षटकार 6 धावांसाठी. जर पाहिलं तर जयमल्ला जासई संघाने अर्थात तृतीय क्रमांकाचं मानकरी म्हणून पारितोषिक मिळालं होतं. आता आपण पाहणार आहोत की जासई संघ कोणत्या स्थानापर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. निश्चित त्यांनी त्याचं लक्ष असेल ते अर्थात प्रथम क्रमांकाचं एक भव्य चषकाचा मानकरी ठरावा. आणि बघता बघता धावा मात्र धावफलकावर वेगाने पुढे सरकतात. पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र चेंडू अर्थात मैदानामध्ये आहे. शेतीच्या चेंडू येतोय. हा झेल मात्र या ठिकाणी कव्हर करतोय आणि शेतीच्या चेंडूवर आला तो अर्थातच निशांत पाटील याच्यामध्ये चेंडू विसावला आणि गोलंदाजाला आकाश पाटीलला मिळालं पहिलं यश.
ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून पाहिलात की चलनचित्र इथे पाहायला मिळतात. आता ते यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक लाडके पाहतात, कॅमेऱ्याचा या ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला गेला आणि त्याचं चांगलं योगदान इथे मदत देण्याचा प्रयत्न. तर या ठिकाणी आपण पाहिलात अर्थातच पहिले षटक केतन पाटीलचं महागडे षटक त्याला 28 धावा. त्यानंतर आलेलं गोलंदाज आकाश पाटील याच्यावर हल्लाबोल केला होता. 2 षटकार मारले. तिसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात मात्र साईज मात्रे मैदानातून परतला, ज्याने 12 धावांचं योगदान दिले. 3 चेंडूचा सामना केला आणि हा झेल मात्र घेतला गेला तो अर्थात निशान पाटीलच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदान येतोय. 83 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. धावफलकावर धावा आल्या त्या 40, म्हणजे समीकरण आहे ते 21 चेंडू आणि 43 धावा. सचिन ठाकूर नवीन फलंदाज मैदानामध्ये. स्ट्राईकला मात्र असेल हार्ड हिटर फलंदाज भूषण म्हात्रे. 466च्या धावगतीने या ठिकाणी ते धावांचं योगदान देते. प्रत्येक चेंडूवर मोठे प्रहार त्यांनी केले. पहिला षटकार, त्यानंतर षटकार, त्या चौकार, पुन्हा 2, त्यानंतर षटकार आणि चौकार, अशी 6 चेंडूमध्ये 28 जबरदस्त खेळी भूषण म्हात्रेच्या बॅटमधून. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पहा जी फलंदाजी केली होती अर्थातच जयदुर्गा सुरेश भीमोटी संघ, त्याचा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीमारेषेपलीकडे गेला आणि कव्हरमधून आलेला आणखीन एक चांगला चौकार, 4 धावा. .44 44 धावा धापलकर आल्यात. आत्तापर्यंत फक्त एक फलंदाज गमावला. साईस मात्रे बाद झाल्यानंतर स्वर्गीय मेघनादादा प्रशांत जासई, ज्याने गतवर्षी अर्थात 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी म्हणून या स्पर्धेचा ठरला होता, जयमल्ला जासई या नावाने चेंडू खेळला होता. हुक केला आहे आणि यावेळी अतिशय जबरदस्त फटका, परंतु चेंडू मात्र इथे पाहतात जातो सीमारेच्या पलीकडे डीप फाईनला येतोय. आणखीन एक मोठा फटका, चौकार, 4 धावा. आलेल्या धावा 48 धावा धापलकर इथे पाहायला मिळाला आणि अर्थातच 83 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग. एकमेव फलंदाज साईज मात्रे गमावल्यानंतर सचिन ठाकूर आणि भूषण म्हात्रे, त्यामध्ये धावांचा ओघ जर आपण पाहिलं भूषण म्हात्रेचा एक जबरदस्त पाहायला मिळत असताना हा देखील चेंडू इथे मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्रशेष चेंडूवर आणि ह्याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. एक आक्रमक फलंदाज या ठिकाणी बाद होऊ शकला असता. अर्थातच जज केलं होतं क्षेत्रशेष चेंडूवर, तोपर्यंत मात्र हा झेल सुटला आणि 1 धावेचं योगदान. 49 धावा धापलकावर. चौथी धावांची गरज आहे. 34 धावांची गरज आहे. 34 टू विन. 18 चेंडू, 3 षटकं आणि 34 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी मात्र 11.33च्या सरासरी धावांची गरज आहे सामना जिंकायला. जितवाई जिते आणि 40+ नावाकडे यांच्यामधील पहिली उपांत्य फेरीची लढत अर्थात इथे पाहायला मिळेल. तर समीकरण बनतोय या षटकामध्ये एक तब्बल आकाश पाटीलच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला 21 धावा. केतन पाटीलच्या षटकामध्ये 28 धावा आल्या आणि एकूण धावसंख्या धावपळ येते ती 49.
18 चेंडू आणि 34 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केले. गोलंदाजामध्ये बदल केला जातो आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज अतुल पाटील यावी बॉलिंग मार्कवर गोलच्या मार्कवर इथे पाहायला मिळतात. समोर मात्र तोच हरडक फलंदाज आता मात्र पाहणार तो अर्थात भूषण म्हात्रे. प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकार मारण्याची किमया साधणारा खेळाडू. आक्रमकता दाखवली त्यांनी. या ठिकाणी मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता. कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. इथे मात्र एकच धाव मिळाली आणि त्याचबरोबर अर्धशतक धावपलकावर. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे या खेळाडूसाठी, कारण खूप चांगलं योगदान त्यांनी दिलं. भूषण म्हात्रे यांनी पाहिलं वीरेंद्र सेवक स्टाईलमध्ये या ठिकाणी 10 चेंडूमध्ये तब्बल 38 धावांचं या धावपलकावर नोंदवल्या आणि एकूण धावा येतात त्या 50. संघाच्या 50 धावपलकावर एक चांगलं योगदान इथे पाहायला मिळालं. वेगाने धावा आल्यात. 83 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग स्वर्गीय मेघनादादा प्रेसिडेंट जासई संघ करत असताना अतुल पाटील. आणि यावेळी मात्र पहा पुन्हा एकदा ताकदीचा वापर केला. चेंडूला भिरकावून दिले. मिडविकेट सीमाच्या पलीकडे येतोय खणखणीत अर्थात गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. स्वैरीचा इशारा येतोय. एक धावेचं योगदान दिले गेले. पंचाने हात जमिनीला समांतर गेले आणि अशा प्रकारे आणखीन एक धावेचं योगदान. 16 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष समोर आहे. यशस्वी पाठलाग ज्याला म्हणलं जातं, कारण असं कधीही वाटलं नव्हतं इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग इतक्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने केलं जाईल. कारण आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळालं. आणि पहा माझे शब्द तोंडात असतानाच या ठिकाणी मात्र लॉंग लेगला आलंय आणखीन एक मोठा फटका. षटकार 6 धावा. आपल्याला पाहायला मिळालं की चांगली आक्रमकता त्यांनी दाखवली. त्याचा सहकारी देखील त्याच पद्धतीने त्याला साथ देतोय. तर छोट्या नावाने संबोधलेला सचिन ठाकूर देखील खेळतो. व्यक्तीत 12 धावसंख्येवर खेळत असताना एकूण धावसंख्या धावपलकर येऊन पोहोचली ती 63. 15 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. आक्रमकता नसनात भरलेला फलंदाज तुम्ही इथे पाहायला मिळतात आणि एक चांगलं योगदान या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पाहायला मिळालं. बॉलिंग मार्कवर अतुल पाटील तिसरं षटक फेकतोय. आतापर्यंत तब्बल जर आपण पाहिलं तर 13 धावांचं योगदान त्यांनी दिले. पुढचा चेंडू आणि आणखीन एक फटका. या टीव्ही मैदानामध्ये उतरलाय खेळाडू अर्थातच यावी सचिन ठाकूर की आपल्या सहकार्याला जास्तीत जास्त निश्चितच आपण सहकार्य करायचं आहे. आणि चौथा फलंदाज ठरला या स्पर्धेमधला ज्याने सलग 3 षटकार मारलेत. 6 धावांचं योगदान. एकदा तयार. यावेळी मात्र पहा
या चेंडूला पूर्णपणे बीट केलं गेलं. उजव्या शैलीच्या दिशेने चेंडूची फेकी केली गेली, तोपर्यंत मात्र फलंदाज पूर्णपणे बीट झाला. आता मात्र चेंडू चांगला फेकला होता आणि आता मात्र गरज आहे ते 13 चेंडूमध्ये 14 धावांची. यशस्वी पाठलाग. कोणालाही असं वाटलं नव्हतं एवढ्या धावसंख्येचा पाठलाग सहजगत्या केला जाईल, पण तो केला गेला. आणि या दरम्यान या चेंडूला मात्र पुन्हा एकदा सीमारेषा एवढे भिरकावून दिलं आहे. बघता बघता चेंडू आपण पाहिला तो अर्थात लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगमध्ये जातोय. सीमापार षटकार, 6 धावांचं योगदान. सामना अतिशय सोपा करून टाकला ते या दोन्ही फलंदाजामध्ये, ज्याच्यामध्ये खरंच भूषण म्हात्रे ज्यांना आघाडीला राहिला, ज्याने 38 धावांची खेळी केली आणि त्याच्या पावलावर पाव टाकलं होतं. अर्थात साईस म्हात्रेंनी 2 षटकारांच्या माध्यमातून 12 धावांचं योगदान दिलं होतं. पण त्यानंतर आलेला फलंदाज सचिन ठाकूर यांनी अर्थात 3 षटकार 4 षटकांच्या मध्ये 24 धावांचं योगदान दिलं. धापलकर धावेवर पोचल्या त्या 75 आणि 12 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. 26 धावा धापलकर अतुल पाटीलच्या या गोलंदाजीवर कुठल्या गेल्या. पहिल्या षटकात 28, दुसऱ्या षटकात 21, या षटकात 26. एक जबरदस्त फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळाली. षटकार आणि चौकारांची बरसात इथे पाहिली, खास करून षटकारांची बरसात या तिन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाजीमध्ये बदल होतोय आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज आकाश पाटील. 8 धावांची गरज आहे. 12 चेंडू 8 धावा. पहिला चेंडू मानसिक दडपण आपण इथे पाहिलं तर अर्थात या ठिकाणी स्वैरीचा इशारा येतोय. 1 धावीचे योगदान मिळते. 7 धावांची गरज आहे. सोपा पेपर ज्याला म्हटलं तर कारण या ठिकाणी ते पाहिलं जबरदस्त फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि फटकेबाजीच्या जोरावर हे अर्थात धावसंख्या धापलकर रचली गेले ती भूषण म्हात्रे याच्या बॅटमधून. जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा 75 मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज चेंडू जाईपर्यंत मात्र एक चोटी धाव सहजगत्या पूर्ण केली. 1 धावीचं योगदान मिळालं. धापलकर पुढे सरकतोय. धापलकर धावा येऊन पोचल्या त्या 77. 77. 6 धावांची अजूनही गरज आहे. 83 धावांचा यशस्वी पाठलाग. जेव्हा खेळायला उतर तेव्हा असं कधी वाटलं नव्हतं की इतक्या धावा येतील, पण वादळापूरची शांतता असं ज्याला म्हणलं जातं ती शांतता या ठिकाणी होती. मात्र प्रत्यक्ष खेळ सुरू झाल्यानंतर फटके आक्रमकता इथे मात्र पाहायला मिळेल आणि संपूर्ण जयदुर्गा सुरेश संघाच्या सर्वच गोलंदाजांनी निष्प्रभ केलं ती या जोडीने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू या ठिकाणी जागून खेळण्याचा प्रयत्न फुटवर्क नव्हता. अर्थात शॉर्ट थर्डमध्ये यष्टीच्या हातात जाऊन चेंडू शॉर्ट थर्डमध्ये जातोय. एक कोणती धाव इथे धावप्रकार येत नाहीये. 10 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 10 चेंडू 6 धावा. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र पूल करण्याचा प्रयत्न केलाय. शेतीशे चेंडूवर आहे. इथे मात्र तुम्ही पाहिलात अर्थात दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला आणि सहजगत्या 2 धावांचं देखील योगदान इथे मिळालं. दुष्काळ 13वा महिना निश्चितच, कारण असं म्हटलं जातं की थोडंसं निश्चितच दडपण आलं असतं, पण ते दडपण येऊ दिलं नाही ते नियतीने. आणि अशा प्रकारे या ठिकाणी अर्थातच आता मात्र समीकरण बनलं ते तब्बल 9 चेंडू आणि 4 धावांचं. कंपल्सरी चेसिंग. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅट चेंडू संपर्क उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय. पुन्हा एकदा निर्धार चेंडू सांगता. चेंडू मात्र बाकी आहे ते 8. 4 धावांची गरज आहे. चेंडू जास्त धावा कमी हे समीकरण इथे पाहायला मिळालं. जयदुर्गा सुरी भिवंडी आणि स्वर्गीय मेघनाथदादा प्रशांत जासई या ठिकाणी कार्पेसाने चेंडू खेळायचा प्रयत्न. जमिनीला सरपळ चेंडू जातोय तो अर्थात मिळवला. शेतेशे चेंडूवर येणार तो पण आणखीन एक धावीचं योगदान. धापलकावर धावा आल्या त्या 80.
आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर एक धुवाधार फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली. मैदानाकडे जाऊया पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केल्या गेल्या. शेवटच्या क्षणी धावांची गरज होती आणि त्यावेळी मात्र थोडासा बचाव करण्याचा प्रयत्न केला भूषण माझेच्या माध्यमातून आणि इथे मात्र त्याची यष्टी उखडली गेली आणि हा दुसरा नंबरचा धक्का बसला. तो अर्थात या ठिकाणी स्वर्गीय मेघनादादा प्रतिष्ठान जासई संघाला. आगमन त्यांचं हार्दिक स्वागत. कारण आपण पाहिलं त्यांनी खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी दिलं. आता मात्र आपण पाहणार आहोत या ठिकाणी विकेट प्राप्त झाल्यानंतर एकूण धावा धावपलकावर आल्या 4 चौकार आणि 3 षटकारांच्या बाजूने तब्बल 12 चेंडूमध्ये 39 धावांची खेळी केली भूषण म्हात्रेंनी आणि एक जबरदस्त आक्रमकता इथे दाखवून दिली. त्यानंतर तो बाद झाल्यानंतर जयदीप म्हात्रे या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानात येतोय आणि आता मात्र समीकरण पाहणार आहोत. या षटकात धावा मात्र चांगली गोलंदाजी केली. 5 धावा दिल्या आणि एक फलंदाजाने बाद करणे यशस्वी ठरलं. सुजित पाटील नवीन गोलंदाज. समीकरण बनते येणाऱ्या धावांची गरज आहे ती अर्थात 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. 83 धावांचा यशस्वी पाठलाग इथे केला गेला स्वर्गीय मेघनादादा प्रतिष्ठान जासई या संघाच्या माध्यमातून. सहा चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. सेवाईंकडून गोलंदाज तयार सुजित पाटील. या ठिकाणी मात्र चेंडू हवेतून करण्याचा प्रयत्न केलाय. मिडऑफला शेजारी चेंडू येतोय. हा झेल आणि आणखीन एक धक्का बसला. तो अर्थातच या ठिकाणी स्वर्गीय मेघनादादा प्रतिष्ठान जासई संघाला आणि फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा मैदानातून बाहेर. सचिन ठाकूरची खेळी समाप्त होतोय. नवीन फलंदाज मैदान येतोय. 3 धावांची गरज आहे. मयूर पाटील आणि हा झेल मात्र रुपेश पाटील याच्या हातामध्ये विसावला आणि फलंदाज या ठिकाणी मात्र पाहिलं सचिन ठाकूरची खेळी समाप्त ज्याने अर्थातच 10 चेंडूमध्ये 27 धावांचं एक चांगलं पाठबळ आपल्या संघाला दिलं. यशस्वी गोलंदाज ठरला सुजित पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र चेंडूला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली ठेवला. चाणाक्ष गोलंदाज आपण पाहिला. चेंडूला उंची दिली नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा अटीतटीचा प्रश्न निर्माण झाला ती मैदानामध्ये कारण गोलंदाज थोडासा वर्चस्व ठरला आणि त्यामुळे इथे मात्र फलंदाजाला मोठे फटके खेळू देत नाही. छोटी एकेरी दुहेरी धाव देखील येऊन देत नाही. हे देखील वैशिष्ट्य ठरलं. क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल केला जातोय. इथे मात्र मिडविकेट क्षेत्रक्षेत्राला शॉर्ट मिडविकेट लावला जातोय. मुळे या मैदानाकडे या ठिकाणी हा चेंडूवर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पकडू शकला नाही. तोपर्यंत सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावपकर येतात आणि या धावांची अर्थातच बरोबरी इथे केली जाते ती अर्थात जयदुर्गा सुरी भिवंडी आणि स्वर्गीय मेघनादादा प्रतिष्ठान जासई. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. तीन चेंडू
एका धावीची गरज आहे. क्षेत्रक्षण जवळ घेतलं जातंय ते पाण्यावर शॉट कव्हरला क्षेत्रक्षण तैनात केलं गेला. शॉट अर्थातच थर्डमॅन देखील तैनात केलं जातं. एक क्षेत्रक्षक इथे मात्र पॉइंटला आणला जातोय आणि गोलंदाज सुजित पाटील. या ठिकाणी कट केलं चेंडूला आणि तोपर्यंत चेंडू मध्ये थांबत नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मध्ये हळूहळू जर पाहिला तर अर्थात सीमारेषेकडे येतोय आणि ती गती होती धावांची ती पूर्ण करण्यामध्ये अर्थातच या ठिकाणी तर एकच धाव आणि या एका शेवटच्या चेंडूवर एका धावेने अर्थातच विजय प्राप्त केला. ते अर्थातच स्वर्गीय मेघनादादा प्रतिष्ठान जासई 83 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पूर्ण केलं. या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि अर्थातच स्वर्गीय मेघनादादा प्रतिष्ठान जासई संघ हा अर्थातच यावेळी उपांत्य फेरीमध्ये पात्र ठरतो. तर जयदुर्गा सुरेश संघ या संघाला मात्र पुढील स्पर्धेसाठी